हिंगोलीमध्ये ऐतिहासिक अशा दसरा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि या म्हैसूरनंतर दुसऱ्या क्रमांकाचा दसरा हिंगोलीमध्ये भरत असतो। या ठिकाणी बघू शकता की मोठ्या संख्येने जे आहे ते या ठिकाणी खेळणी असो आगीच पाळणे असो हिंगोलीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आकर्षक अशा विद्युत रोषणाईने संपूर्ण जे आहे ते हिंगोली शहरात नटलेलं आहे। आणि बघू शकता की या ठिकाणी हे 170 वर्ष या दसऱ्याचं आहे आणि मोठ्या संख्येने जे आहे ते देशभरातून या ठिकाणी व्यापारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेत। बघू शकता आकर्षक असे विद्युत रोषणाई नटलेले आगीच पाळणे जे आहेत ते हिंगोलीमध्ये दाखल झालेले आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी आता संध्याकाळची वेळ आहे आणि हिंगोलीकर या ठिकाणी दसऱ्यामध्ये दाखल झालेत आणि पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहू शकता आपण। काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस देखील सज्ज झालेले आहेत। दादा सर मला सांगा, या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण पोलीस बंदोबस्त लावण्यात आले, कशा प्रकारे नियंत्रण आहे काय सांगाल? सदरचा दसरा महोत्सव हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा दसरा महोत्सव आहे आणि या ठिकाणी विविध जाती धर्माचे लोक, स्त्रिया, लहान मुलं, आबालवृद्ध सर्व येत असतात। त्या अनुषंगाने महिला छेडछाड किंवा चेन स्नॅकिंग किंवा पिकपॉकेटिंग होणार नाही या दृष्टिकोनातून माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्रीकृष्ण कोकाटे, तसेच अपर पोलीस अधीक्षक मॅडम अर्चना पाटील, तसेच पोलीस स्टेशन शहरचे पाडळकर यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि PI पाडळकर यांच्या सहयोगाने आम्ही विविध पथके स्थापन केलेले आहेत। त्यामध्ये दामिनी पथक असेल, साध्या विषयातील पोलीस असतील, विविध स्क्वॉड असतील आणि पुरेसा आणि व्यवस्थित पूर्ण बंदोबस्त लावलेला आहे, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही शाश्वती या क्षणी देतो। आणि सध्या शांतता असून भाविकांनी म्हणजे गर्दी वाढत आहे आणि जसा दसरा जवळ येईल तसं गर्दी वाढणार आहे। त्या दृष्टीने आम्ही पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत। बघितलं पोलीस प्रशासन सज्ज झालेले, अनेक ठिकाणी साध्या विषयातील कर्मचारी आपल्याला पाहायला मिळतात आणि स्टॉल लावण्यात आले, महिलांची गर्दी वाढत चाललेली आहे, कशा प्रकारे नियंत्रण आहे ते त्यासाठी आम्ही साध्या विषयातील पोलीस, साध्या विषयातील महिला, दामिनी पथक हे सर्व ठेवलेले आहे। परत व्हिडिओग्राफी आणि याद्वारे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे आणि विशेषतः साधे पोलीस लक्ष ठेवून आहेत। या ठिकाणी पोलीस चौकी देखील उभारण्यात आलेली आहे। अगदी बरोबर आहे, बाहेरच्या साईडला पोलीस चौकी ठेवलेली आहे आणि आतमध्ये सुद्धा एक पोलीस चौकी निर्माण केलेला आहे, जेणेकरून कुणी लहान मुलगा हरवले असेल आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मदतीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झालेले आहे। लहान मुलं हरवल्यास वगैरे काही सगळी सुविधा करण्यात आली आहे। अगदी बरोबर आहे, लहान मुलं जर हरवलेला असेल तर त्या दिशेने आम्ही अलाउन्स करतो आणि त्याच्या आईवडिलांची किंवा पालकांची खात्री करून आम्ही त्यांच्या स्वाधीन करतो। आपण जर बघितला की दसरा महोत्सवाला आता सुरू झाल्यानंतर पोलीस प्रशासन देखील हिंगोली पोलीस सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।